आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. भरदिवसा गोळीबाराने कोल्हापूर हादरले. रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरे गंभीर जखमी. कोल्हापूर शहरातील नाना पाटील चौक परिसरात गुरुवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरे याच्यावर गोळ्या झाडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार सूरज साखरे हा नाना पाटील चौक परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच धावपळ उडाली. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तातडीने पलायन केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साखरेला नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत असली तरी याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. सूरज साखरे याच्यावर यापूर्वी विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती असून पूर्ववैमनस्य, टोळी युद्ध किंवा अन्य कारणातून हा हल्ला झाला असावा असा या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून फरार हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे नाना पाटील चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.